नमस्कार. आत्ता माझ्याबरोबर जो उद्योजक आहे, ह्याने अक्षरशः म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी व्यवसाय सुरू केला आणि ज्या व्यवसायात ते आत्ता आहेत, त्या व्यवसायामधले ते मास्टर झाले आहेत आणि अनेक या क्षेत्रातल्या प्रस्थापितांना मागे टाकत त्यांनी स्वतःचं एक अस्तित्व या व्यवसायात निर्माण केलेलं आहे. मी बोलतो आहे GT ऑटोचे श्री गोविंदा नाईक यांच्याबद्दल. गोविंदाजी, सर्वप्रथम नमस्कार नितीनजी, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सर. या व्यवसायातले तुम्ही सुपरस्टार आहात असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. नाही सर, मी खूप नवीन आहे या व्यवसायात. हम्म, मी वयानी पण यंग आहे या व्यवसायात. आमचे सगळे सेकंड जनरेशन म्हणजे काही लोकांचे आता या व्यवसायामध्ये आहेत. आमचे सिनियर मोस्ट डीलर जे ठाण्यातले आहेत त्यांचं वय आज 55-60च्या जवळ असेल. तर मी त्या मानाने मी सुपरस्टार नाही, मी शिकतोय. मी म्हणेन मी रोज शिकतोय काहीतरी. एक्झॅक्टली. ऍक्च्युली हेच जे असतं ना, याच्यामुळेच माणूस मोठा बनून जातो. GT ऑटो हा त्यांचा व्यवसाय आहे आणि साधारणपणे गेल्या अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करतायत. हा त्यांचा पॅशन होता आणि पॅशन टर्न्स इन टू बिझनेस. ज्यावेळेस एखादा पॅशन बिझनेसमध्ये रूपांतरित होतो त्यावेळेस काय होतं एक्झॅक्टली? सर, असं म्हणतात की एनीवन ज्याला कोणाला आपलं पॅशन इंटू प्रोफेशन टर्न करता जमला तो लकी असतो. बरोबर. मी बोलीन हो, तो लकी असतो. कारण जर कुठली गोष्टी आवडीने केली तर ती चांगली होते. हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि जर फॉर एक्झाम्पल जर मी गाड्या विकतोय आणि जर मला गाड्याच आवडत नाहीत तर मी काय इंटरेस्टने ती गाडी विकणार? जर माझा तो सब्जेक्ट आवडीचा आहे, जर मी आज एवढ्या गाड्या लॉन्च होतात, आज रोज एक नवीन गाडी लॉन्च होते, जर माझ्याकडे त्या गाड्यांचा अभ्यास करायची इच्छाच नाहीये किंवा मला त्या नॉलेजसाठी मला माझ्या आतमध्ये ती आगच नाही की मला ही गाडी जाऊन शिकायला पाहिजे, मला पहिलं विकायच्या आधी मला शिकायला पाहिजे की ही गाडी काय आहे. एक्झॅक्टली. तर मी ती प्रोडक्ट कसं चांगलं विकू शकणार? करेक्ट. म्हणून मला जो पॅशन होता माझ्या गाड्या मला बनवायला, मला गाड्या वापरायला, मी बिफोर कमिंग इन टू द बिझनेस मी खूप गाड्या वापरल्या. माझ्या आईने मला सपोर्ट केलेला. मला खूप गाड्या जे पाहिजे ती गाडी घेऊन द्यायची, मी बनवायचो, ती विकायचो परत. म्हणजे घरून मी बिझनेस नव्हता करत, पण इट टर्न टू अ बिझनेस. म्हणजे मी स्वतःसाठी घ्यायचो, ती बनवायचो, ती लोकांना आवडायची, लोक माझ्याकडे येऊन घेऊन जायचे की तुम्हाला विकून टाक, तुझे किती पैसे झाले या गाडी बनवायचे मला सांग, मला विकून टाक. अशा मी जवळजवळ 5-8 गाड्या मी विकल्या असतील लोकांना. म्हणजे त्याच्यात मी काही कमवलं नसेल, पण जे माझा खर्च झाला ते मला परत द्यायचे आणि माझ्याकडनं घेऊन जायचे. मग मी परत काहीतरी दुसरी गाडी शोधून आणायची. हे झालं सेकंड हँड गाड्यांचा विषय. बरोबर. तर पण मग हळूहळू करून माझा एक डीलर मित्रच होता जो मला बोलला की अरे बाबा, तू या व्यवसायात ये, तुला हे व्यवसाय कळतोय आणि तुला लोक त्या नजरेने बघतायत की ह्याच्याकडे गाड्या चांगल्या आहेत, किंवा तुला लोक फोन करतायत की या गाडीत काय काम केलं पाहिजे. ही गाडीमध्ये जर मला फॉर एक्झाम्पल त्या काळी सेकंड हँड गाड्यामध्ये जर मला टायर टाकायचे, जर मला वेगळे अलॉय टाकायचे, मला सीट कव्हर वेगळे टाकायचे, किंवा काही एक्सेसरी लावायची किंवा मॉडिफाय करायची, तर मला काय केलं पाहिजे. जर ह्याच्यासाठी तुला कॉल करतायत म्हणजे लोक तुझ्याकडे एका गाडीवाल्याच्या नजरेने बघतायत की बाबा ह्याला गाडीचं नॉलेज आहे. एक्झॅक्टली. ते प्रेम असावं लागतं. हा, तर वाय डोंट यू ट्राय अँड बी अ डीलर. आणि माझ्या बायकोनी मला याच्यात खूप सपोर्ट केला. तर माझ्या कंपनीचं नाव आहे GT, त्याच्यातलं टी आहे, तन्वी, तिचं नाव तन्वी आहे, माझं नाव गोविंदा, म्हणून ते GT ऑटो म्हणून कंपनी आहे. तर तसं आम्ही हा 2015 पासून हा व्यवसाय सुरू केला. एक्झॅक्टली. त्यांचं ऑफिसला आत्ताच मी जाऊन आलो आणि त्यांचं ऑफिस खूपच भारी आहे. म्हणजे त्यांचं जे टेबल आहे ना, हे टेबल त्यांनी एका मारुती जिप्सीचा जो पुढचा बोनेटचा भाग आहे तो पूर्णपणे कापलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात कलाकारी केलेली आहे मस्तपैकी आणि त्याच्यात एकदम भारी असं ते बघितलं की टेबल बघितलं कीच माणूस त्यांच्या प्रेमात पडतो. अशा प्रकारचं ते टेबल आहे. काय कसं काय? खूप साऱ्या गाड्या पण आहेत तुमच्याकडे. खूप सारे. मला स्केल मॉडेल छोट्याशा 132, 164 या रेशिओच्या स्केल मॉडेल जमा करायची आवड आहे. आणि दुसरा टेबलचा विषय आहे ना, तर ह्याचा श्रेय मी माझ्या मित्राला देईन. आर्किटेक्ट आहे तो, आर्किटेक्ट निमिष पवार नाव आहे त्याचं, ठाण्यातच प्रॅक्टिस करतो. कलाकार आर्किटेक्ट आहे, क्रिएटिव्ह आर्किटेक्ट आहे. तर आम्ही एक दिवस असंच माझ्या ऑफिसमध्ये बसलो, जे आधी असं नव्हतं. मी त्याला बोलला, अरे निमिष काहीतरी नवीन करायचं रे, जरा कंटाळा आलाय, साधं नॉर्मल टेबल असतं ऑफिसमध्ये टेबल. तो बोलतो, तुझी आवडती गाडी कुठली? मी बोलला, मी आजपर्यंत गाड्या खूप वापरल्या आहेत, पण जी गाडी सगळ्यात जास्त वापरली आहे तर मी 6 जिप्सी वापरल्यात. म्हणजे एकत्र नाही, पण एकानंतर असं 6 जिप्सी वापरल्यात. म्हणजे जिप्सी गाडी मला आवडते, कारण ऑफ रोडिंग हा माझा आवडता विषय. म्हणजे गाडी घेऊन कुठेतरी जंगलात जाणं, डॅम जवळ जाणं, हे माझा एक ग्रुप पण आहे, मला ते आवडतं.
तो बोलतो एक जिप्सी शोध, आपण जिप्सीचं टेबल बनवूया. हा. मी बोललो उद्या आणून देईन जिप्सी, गाडी शोधायला मला वेळ नाही लागणार, पण त्याचं टेबल कसं बनवायचं हे काम तुझं. तर आम्ही ते मस्करीत त्यांनी बसल्या बसल्या मला एक स्केच ड्रॉ करून दिला आणि त्याचं ड्रॉइंग पण आर्किटेक्ट आहे, इतकं सुंदर त्यांनी अक्षरशः जिप्सीचं बोनेट ड्रॉ केलं, त्याच्यावरती काच ठेवली आली अशी दाखवली, माझं ऑफिस असं दाखवलं त्यांनी चित्र काढून. बोलतो हे आपलं टेबल आहे, हे आपल्याला बनवायचं. खूपच भारी झालं पण ते. हो, तर ते एक्झिक्यूट करायला पण 1.5-2 महिने लागले. म्हणजे स्क्रॅपची गाडी शोधणं, तिला कापणं, तिला आणणं, त्याला ते पेंट करणं, त्याच्यानंतर त्याच्या साईजची काच बनवून घेणं, ती थिकनेसची काच, त्याला ती खालची फ्रेम आहे, त्याला टायर पण आहेत, तुम्ही जर बघितलं असेल त्याला दोन्ही बाजूला टायर पण आहेत. त्या टायर तर ते बनवत गेला त्याच्यावर 1.5 महिना गेला, पण तो जो आउटपुट आला ना तो एक्सिलेंट आहे. तर असे टेबल आहेत, खूप लोकांकडे आहेत, खूप लोकांकडे, पण ते ऑफिस डेस्क म्हणून कमी लोक वापरतात, हॉबी म्हणून लोकांनी ठेवले. एक्झॅक्टली, बरोबर आहे. म्हणजे असं आहे ना की तिथे गेल्यानंतर लगेच तुम्ही ते टेबल बघितल्यानंतर तुम्हाला लगेच कळू शकतं की ह्या माणसाचं गाड्यांचं प्रेम काय जबरदस्त आहे. कमीत कमी 200-300 गाड्याचे जे मिनिएचर्स असतात हे त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत. आताच्या बाजूच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला ते सगळं दिसत असेल. एक ना तुम्ही कारच्या बिझनेसमध्ये आहात, तुम्ही जुन्या गाड्या पण विकता. ओके, म्हणजे एक्झॅक्टली व्यवसायाचं स्वरूप काय तुमचं? सर, आम्ही मल्टी कार डीलर आहोत. माझ्यासारख्या लोकांना आम्ही मल्टी कार डीलर म्हणतो. आम्ही सोप्या भाषेत बसायला गेलो तर बँकेचे DSA असतो, डायरेक्ट सेल्स असोसिएट आम्हाला म्हणतात. आम्ही न्यू कार विकायला किंवा युज्ड कारचे लोन करून द्यायला किंवा न्यू कारचे लोन द्यायला आमच्या बँकेचे ऑफिशियल टायअप्स असतात. म्हणजे आम्ही डायरेक्ट बँकेशी लिंक्ड असतो. आमच्या पुढे काही ब्रोकर आणि मग बँक असे चॅनल नसते, आम्ही डायरेक्ट बँकेशी लिंक्ड असतो. आणि ह्या गोष्टीमुळे जे शोरूम्स आहेत त्यांच्यामध्ये आमच्यासाठी कॉर्पोरेट टीम असते किंवा प्रत्येक शोरूम मध्ये एक DSA टीम असते जी आमच्याशी व्यवहार करते. फॉर एक्झाम्पल, फ्लॅट घेताना तुम्ही कसे एक ब्रोकरच्या थ्रू जातात, तुमच्या व्यक्ती तो ब्रोकर त्या बिल्डरशी बोलतो आणि तुमच्यासाठी नेगोशिएट करतो. करेक्ट. तसंच आम्ही तुमच्यासाठी गाडीविषयी करतो, सोप्या भाषेत सांगितलं तर. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला नवीन गाडी घ्यायची आहे, तुम्ही मला सांगाल की मला इनोव्हा गाडी व्हाईट कलरची G मॉडेल, हा गाडी मला 8 सीटरवाली गाडी मध्ये आणून दे. मग ती गाडी कुठून आणून द्यायची, कशी आणून द्यायची, कधी आणून द्यायची, तो आमचा विषय. करेक्ट. तुम्हाला गाडी ऍट द बेस्ट प्राइस अँड ऍट द अर्लिएस्ट मिळायला पाहिजे, या गोष्टीची आम्ही खात्री करतो. माझ्यासारखे व्यवसाय करणारे खूप डीलर्स आहेत ठाण्यात. बरोबर. तर आम्हाला मल्टी कार डीलर म्हणून म्हणतो. वी आर नॉट बाउंड टू एनी वन ब्रँड. फ्रॉम ऑल्टो टू रोल्स रॉयस आम्ही सगळ्या गाड्या विकू शकतो. राईट, करेक्ट आहे. पण मला सांगा ना की जनरली आता गाडी घ्यायची झाली की आम्ही पहिल्यांदा बघतो की शोरूम कुठे आहे, मारुतीचं कुठे आहे, होंडाचं कुठे आहे, हुंडाईचं कुठे आहे, किंवा जे काय आहे. मग मल्टी कार डीलरकडे आम्ही काय यावं, म्हणजे काय, व्हॉट आर द बेनिफिट्स टू बाय अ कार फ्रॉम अ मल्टी कार डीलर? ओके सर, मी जेव्हा व्यवसाय चालू केला होता 2015 साली, आम्ही जेव्हा GT चालू केला तेव्हा बेनिफिट एकच होता, डिस्काउंट. त्याच्यानंतर कोविड आलं, त्याच्यानंतर कोविड नंतर काळ बदलला, गाड्यांच्या वेटिंग वाढत गेल्या, ते चिपचे प्रॉब्लेम होत झाले. आता बेनिफिट्स ना केस वाईज डिफरंट आहेत. मी सांगतो, आता एक रिसेंट एक्झाम्पल द्यायला सांगू तर महिंद्राची 7XO ही एक हॉट सेलिंग गाडी आहे. अगदी बरोबर. कालच माझ्याकडे कस्टमर आला होता ज्यांनी डिसेंबरमध्ये गाडी बुक करून ठेवली, ज्याला अजून महिंद्राने गाडी दिली नाही. हे एक एक्झाम्पल सांगतो, कारण ती हॉट सेलिंग आहे, जेन्युइन वेटिंग. असं नाही की महिंद्रा मुद्दाहून डिले करते. गाडीच्या चिपसेटचे प्रॉब्लेम चालू आहेत वॉरमुळे चायनावरनं जे चिपसेट येतात किंवा तायवानवरनं जे चिपसेट मॅन्युफॅक्चर होतात त्यांची मॅन्युफॅक्चरिंग खूप स्लो आहे. तर हा जेन्युइन रिझन आहे ज्याच्यामुळे डिले होत चाललाय. अशा वेळेस आम्ही काय रोल प्ले करतो, तुम्हाला समजा 7XO घ्यायचे, तुम्ही काय कराल, ठाण्यात 2 महिंद्राचे शोरूम आहेत, तुम्ही दोघांकडे जाल. एक वाला सांगेल तुम्हाला मी 3 महिन्यात देतो, एक वाला सांगेल तुम्हाला मी 4 महिन्यात देतो. बरोबर. हे तुम्ही जाल, तुम्ही काय बोलाल, अरे दोन्हीकडे सेम आहे, तुम्ही जास्तीत जास्त चला मुलुंडच्या शोरूम मध्ये जाल किंवा तिकडे मीरा रोडच्या शोरूम मध्ये जाल, तुम्ही एक 4-5 जागेच्या वरती जाणार नाही कुठे. तर आमच्यासारखे जे मल्टी कार डीलर आहेत, आता मी डील करतो पॅन इंडिया. बरोबर. मी पॅन इंडिया तुमच्यासाठी ती गाडी शोधेल. ओके, कोणाकडे ती गाडी अवेलेबल आहे का मी तुम्हाला सांगेन. आता ह्याच्यामध्ये कधी कधी डिस्काउंट नाही मिळत, कधी कधी उलट जास्त पैसे द्यायला लागतात. बरोबर. ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ऍड होतो, RTOचा कॉस्ट ऍड होतो. पण जी वस्तू मध्ये तुम्हाला 4 महिने थांबायला लागत असेल ती वस्तू मी तुम्हाला 7 दिवसात देईन. होय. हो. आणि हे आता रिसेंटली आम्ही दिल्या पण आहेत. म्हणजे जो एवढं मोठं शोरूम घेऊन बसलेला आहे त्याच्याकडे तुम्ही गाडी घ्यायला गेलात तर तुम्हाला आता डिसेंबर, त्याचा जुलै आलेला, ऑलमोस्ट जून आलेला आहे, त्याला गाडी 7 महिने त्याला मिळाली आणि तुमच्याकडे आलं तर ते मी त्याला काल अर्धा तासात मी त्याला गाडी ट्रेस करून सांगितली की ही गाडी माझ्याकडे, त्याला पाहिजे होता ब्लॅक कलर, रुबी वेल्वेट कलर, तो घेतो लाल, मरूनचा फार सुंदर कलर आला त्या गाडीमध्ये, रुबी वेल्वेट.
तर तो कलर पाहिजे होता. माझ्याकडे मी तो रेडी नाहीये, माझ्याकडे मिडनाईट ब्लॅक कलर रेडी आहे, पण तोच मॉडेल त्याच स्पेसिफिकेशनचा दुसऱ्या कलरमध्ये रेडी आहे. ती गाडी मला दुसरीकडे मिळालेली, महाराष्ट्रात नव्हती, बाहेर होती. म्हणजे तुमचं ऑल ओव्हर इंडिया नेटवर्क असतं. नेटवर्क आहे आमचं मल्टी कार डीलर्स. ज्याच्याकडे असेल तिथून तुम्ही ती मी गाडी घेता. उचलतो तिकडनं उचलतो. तुम्ही त्या लोकेशन पर्यंत पोहोचणार नाही ना सर, म्हणून मल्टी कार डीलर ऍज अ ब्रोकर तुमच्यासाठी ते काम करतो. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही आमची नॉमिनल सर्व्हिस चार्जेसचा विषय झालाय तर असं वाटेल की मल्टी कार डीलर खूप कमवत असेल. मल्टी कार डीलर न्यू कार हा 1% पण कमी मध्ये काम करतो, तुम्हाला खरं सांगतो. काय बोलताय? येस सर. होय, येस सर. फक्त 1% काम करतो. कधी कधी 1% पण नाही आवरत सर. 40 लाखाच्या गाडीमध्ये 40,000 पण नाही आवरत. हा, कारण नॅचरली म्हणजे का तुम्ही जास्त पे कराल? असं आहे की ज्यावेळेस शोरूम मध्ये गेल्यानंतर माणूस त्या सगळ्या चकचकाटात दबून गेलेला असतो, पण ज्यावेळेस मल्टीकार वाल्यांकडे येतात त्याला पण विचारायला गरज असते, त्याच्यामुळे ते जास्त पिळायचा प्रयत्न करत असते. 100%. आणि मल्टीकार डीलर मध्ये दुसरा यायचा बेनिफिट असा आहे की मी तुम्हाला एकच बँक पिच नाही करणार लोनसाठी. माझ्याकडे मल्टिपल बँक्स आहेत, मल्टिपल इन्शुरन्स ऑप्शन्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची जुनी गाडी विकायची आहे ती पण मी घेईन. तुम्हाला जुनी गाडी मला नाही विकायची आहे, कंपल्सरी नाहीये, तुम्हाला जिथे विकायची विका. तुम्हाला जास्त प्राइस मध्ये कोण बायर मिळत असेल तर डॉक्युमेंटेशनची मदत करून द्यायला मी बसलोय. म्हणजे असं नाही की मला नाही विकली तर मी तुम्हाला मदत नाही करणार, असं नाही. तुम्हाला फक्त माझ्याकडनं गाडी न घेता फक्त माझ्याकडनं कन्सल्टेशन जरी पाहिजे की मला कुठली गाडी घ्यायला पाहिजे ते मला करायला आवडेल फ्री ऑफ चार्ज. तुम्हाला जिकडनं गाडी घ्यायची घ्या. म्हणजे मल्टीकार म्हणजे तुमच्याकडे जर का आम्ही जीटी मध्ये आलो तर जे काही बेनिफिट्स आम्हाला पुढे जाऊन मिळतात, म्हणजे सर्व्हिसिंगची बेनिफिट नाही, सर्व्हिसकडे डीलरकडे जावं लागतं, बिकॉज गाडी वॉरंटीमध्ये आहे तोपर्यंत तिकडेच करा. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या कुठला मेकॅनिक आहे त्याच्याकडे करा, माझ्या थ्रू माझ्या मेकॅनिक. गॅरंटी वॉरंटी जे काय असते तशी स्टँडर्ड असते सर पॅन इंडिया. लोक घाबरवतात की आमच्याकडनं गाडी नाही घेतली तर वॉरंटी मिळणार नाही, असं नसतं. वॉरंटी हा डीलर देत नाही, वॉरंटी हा मॅन्युफॅक्चरर देतो, कंपनी देत असते. कंपनी मॅन्युफॅक्चर महिंद्रा मॅन्युफॅक्चर, जी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी आहे ती गाडीची वॉरंटी देते. वॉरंटी कुठल्या ठाण्यातल्या डीलर किंवा मुलुंडचा डीलर देणार नाही. इट इज ॲब्सोल्युटली सेफ टू बाय अ कार फ्रॉम मल्टीकार anywhere as long as the car is built in your name, it is registered in your name, all the papers are genuinely built in your name, you are absolutely safe. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. तरुणाईचा बुलंद आवाज, समाजकारणातील आक्रमक चेहरा आणि उद्योजकतेतील यशस्वी नाव अर्थात विकेश संजय भोईर. शिवसेनेच्या युवा सेनेचे ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष तथा युवा उद्योजक श्री विकेश संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव आघाडीवर राहणारे, तरुणांच्या हक्कांसाठी कायम आवाज उठवणारे, स्वतःचा ठसा उमटवणारे माननीय श्री विकेश संजय भोईर यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. काय प्रोसिजर असते साधारणपणे, जर का तुमच्याकडे आलं तर काय प्रोसिजर असली पाहिजे, थोडक्यात सांगा अगदी. सर, मी जनरली माझ्याकडे जे कस्टमर्स येतात, आता माझ्याकडे खूप चांगले लोक बांधलेले आहेत किंवा त्यांना विश्वास आहे इतक्या वर्षाचा, तर ते आता माझ्याकडे ना फायनल स्टेजलाच येतात की बाबा मला ही गाडी या रंगाची, ह्या कलरला, ह्या तारखेला डिलिव्हरी पाहिजे. असे मित्र आहेत माझे किंवा माझे कस्टमर आहेत, ते सांगतात गाडी कुठून पैदा करायची ती जबाबदारी तुझी. एक ह्या टाईपचे कस्टमर. दुसरा एक कस्टमर एखाद्या वेळेस माझ्याकडे पहिल्यांदा येतो, तो मला ओळखत नाही, तर त्याला मी फ्रॉम टेस्ट ड्राईव्ह टू डिलिव्हरी आम्ही सगळी सर्व्हिस देतो त्या कस्टमरला. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर माझ्याकडे सांगितलं की मला क्रेटा पाहिजे, तर मी पहिली तुमची समज घेईन की तुम्हाला क्रेटा का पाहिजे आणि क्रेटाला जे रायव्हल्स मार्केटमध्ये काय आहेत हे सांगायचं काम माझं आहे. कारण मी एक ब्रँड विकत नाहीये, मी सगळ्या ब्रँड विकतोय. किंवा मला क्रेटा जास्त मार्जिन देते तर मी क्रेटा विकेन असं नाहीये. फॉर एक्झाम्पल क्रेटाचा रायव्हल्स कियाची सेल्टॉस आहे, फोक्सवॅगनची टायगून आहे, स्कोडाची कुशाक आहे, टोयोटाची हाय रायडर आहे, मारुतीची विटारा आहे. आज त्या सेगमेंटमध्ये 15 लाख ते 25 लाख जी क्रेटाची प्राइस आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ऑप्शन मार्केटमध्ये आहेत. होय, 10 ऑप्शन तुम्हाला सांगणं हे माझं काम. एक प्रकारे तुम्ही एज्युकेट करता. म्हणजे आय कन्सल्ट बिफोर सेलिंग बिकॉज यू शुड नो व्हॉट यू आर बाईंग. पूर्ण जग मारुती अर्टिगा सीएनजी घेतं म्हणून आपण सीएनजी घ्यावी का असं नसतं सर. आपल्याला तर सीएनजीची गरज आहे का हे तुम्हाला सांगणं हे माझं पहिलं कर्तव्य मी समजतो. की तुम्हाला एज्युकेट करायला पाहिजे की तुम्ही जी वस्तू घेताय ती खरी घेताय की आणि करेक्ट घेताय का, हे माझं पहिलं काम आहे. सही आहे. तुम्ही ना असं मला एकेका विषयावर बरोबर आणून ठेवता आहात. आता तुम्ही बोला सीएनजी घ्यायची की नाही वगैरे वगैरे वगैरे. ईव्हीचा सध्या खूप असं जमाना चालू आहे, तर कुठली कार घ्यावी, म्हणजे आता पेट्रोल घ्यावी, ईव्ही घ्यावी की आता हायब्रिड सुद्धा आलेले आहेत. येस, कुठली कार, म्हणजे काय सांगाल तुमचा एवढा वर्षाचा अनुभव? हायब्रिड हे इंडियामध्ये आज नाही आले. इंडियामध्ये 2012-13 साली हायब्रिड आलेला आहे. टोयोटाची कॅमरी नावाची गाडी आहे, माझी हायब्रिडच आहे. अतिशय सुंदर गाडी टोयोटा कॅमरी. ती पहिली हायब्रिड होती जी आपल्याकडे आली होती. हायब्रिड हा कन्सेप्ट जुना आहे पण इंडियासाठी आता गेले 2020 पासून नवीन आहे. जेव्हा अर्बन क्रुझर हाय रायडर आली, विटारा आली हायब्रिड, आणि आता हायक्रॉस आली इनोव्हाची, ह्या हायब्रिड मध्ये गाड्या आल्यात. तर तेव्हापासून लोकांना हायब्रिड हे एक हायब्रिड इज अ पॉवर मिक्सचर ऑफ पेट्रोल अँड इलेक्ट्रिक. करेक्ट. दॅट्स वाय इट इज नोन एज हायब्रिड. इट इज अ फुल टाइम हायब्रिड किंवा माइल्ड हायब्रिड किंवा स्मार्ट हायब्रिड असं सेमी हायब्रिड, सेमी हायब्रिड असं एक जे म्हणतात ते. पण फुल हायब्रिड जी गाडी आहे त्या आज पण फक्त 4च गाड्या आहेत मार्केटमध्ये फुल हायब्रिड. कुठलं ते पण सांगू टाका. मारुतीची विटारा आहे जी टोयोटानी त्यांना दिली असं म्हणू शकतो. अर्बन क्रुझर हाय रायडर जी टोयोटाची गाडी आहे, टोयोटाची हायक्रॉस आहे, इनोव्हा हायक्रॉस, आणि टोयोटाची कॅमरी आहे. आणि तीच मारुतीला हायक्रॉस दिली आहे इन्व्हिक्टो. इनोव्हा सारखीच या फुल हायब्रिड गाड्या आहेत. तर या गाड्या काय करतात ना, या गाड्या ऍव्हरेज जास्त देतात असं नाहीये, हे एक गैरसमज आहे. ही गाडी ऍव्हरेज जास्त आहे, म्हणजे लोक म्हणतात 20 का ऍव्हरेज देत आहे वगैरे. त्या गाड्या पेट्रोल कमी घेतात बिकॉज त्या गाड्यांमध्ये एक इनबिल्ट सेल्फ चार्जिंग हायब्रिड मोटर असते. सेल्फ चार्जिंग, तुम्ही गाडी चालू केली ती गाडी थोडी पुढे जाणार. तुम्ही जसं एक्सेलरेशन सोडता किंवा ब्रेकिंग करता तेव्हा ती सेल्फ जनरेट करते स्वतःला. बॅटरी ती एनर्जी जनरेट करते. ती एनर्जी एका बॅटरीमध्ये स्टोअर होते. मग पेट्रोल ती कट ऑफ करते आणि बॅटरी थ्रू गाडी चालते. बेसिकली ती गाडी पेट्रोल कमी पिते. म्हणजे माझी गाडी ग्रँड विटारा माझी आहे. हा, ती पेट्रोल कमी पिते. ती ऍव्हरेज जास्त देत नाही, ती पेट्रोल कमी पिते. फॉर एक्झाम्पल 10 किलोमीटर जायला जर तुम्हाला पहिलं 1 लिटर पेट्रोल लागायचं पेट्रोल गाडीमध्ये, तर ही गाडी 600 ml मध्ये जाईल. गुड. तर दॅट इज द कन्सेप्ट ऑफ हायब्रिड. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ हायब्रिड. आणि ती जी बॅटरी असते ना, त्या बॅटरीची एक लाईफ असते. बरोबर. 8 वर्षाची लाईफ असते. आपण कुठली घेतली पाहिजे गाडी, मग ईव्ही घेतली पाहिजे, पेट्रोल घेतली पाहिजे, का हायब्रिड घेतली? नाही, तुमचं रनिंग वर्षाला, मी एकदम जाणीवपूर्वक ही गोष्ट बोलतोय, जर वर्षाला 12,000 किलोमीटर पेक्षा कमी रनिंग आहे ना, तर तुम्ही पेट्रोल घ्यावी. बिकॉज तुमचा तो कॉस्ट रिकव्हर नाही होणार. जर तुमचे 12,000 ते 20,000 किलोमीटरची रनिंग आहे ना, तर तुम्ही इलेक्ट्रिक घ्यावी. ओके. इलेक्ट्रिक गाडीची काही गाड्यांची बॅटरीची वॉरंटी आहे 15 वर्ष, काही गाड्यांची वॉरंटी आहे 8 वर्षाची. 8 वर्ष किंवा 1.5 लाख किलोमीटरची वॉरंटी. साधारण 20,000 वर्षाला चालवली तर 8 वर्षात तुमचे 1,60,000 किलोमीटर कम्प्लीट होतात. म्हणजे ईव्ही तुम्ही वॉरंटीमध्ये वापरता आणि त्याच्यानंतर ते ईव्हीची बॅटरी कॉस्ट ही अर्धी गाडीची किंमत आहे.
जर 20 लाखाची गाडी आहे तर त्याला 8 लाखाची बॅटरी आहे ईव्ही मध्ये. 8 लाखाची 8 लाखाची आजच्या तारखेला 7 ते 8 लाख रुपयाची 20 लाखाच्या गाडीची बॅटरीची किंमत आहे. बापरे. म्हणजे अर्धी किंमत तुमची बॅटरीची झाली. तर ती बॅटरी तुम्ही युजफुली युज करायला पाहिजे. जर तुम्ही ईव्ही गाडी घेतली आणि ती उभी ठेवली तिचा काय फायदा नाही सर तुम्हाला ती गाडी युज करायची आहे. काय तर वर्षाला 12,000 ते 20,000 किलोमीटरची रनिंग आहे ना, तर तुम्ही ईव्ही आवश्यक घ्यावी. तुमचा तो कॉस्ट जो आहे ना, जे तुम्ही 1.5 लाख किलोमीटर चालवाल आणि ते कॉस्ट रिकव्हर कराल ते तुमची रिकव्हर होणार. कारण ईव्ही गाडीला ना पुढे जाऊन रिसेल मिळेल का नाही मिळेल हे अजून माहिती नाही. बरोबर. अजून कोणी 8 वर्ष पोहोचलं नाही. करेक्ट. 2020 साली गाडी आली इंडियात, अजून आपण 2028 पर्यंत आलो नाही. बरोबर. अजून कुठल्या गाडीची वॉरंटी संपली नाहीये. आता जेवढ्या गाड्या रस्त्यावरती आहेत किंवा जेवढ्या गाड्यांनी बीव्हीचे प्रॉब्लेम दिलेत ते सगळे वॉरंटीमध्ये आहेत. ते फ्री ऑफ कॉस्ट रिपेअर झालेत. एखाद्याने ठोकली असेल, बॅटरी डॅमेज झाली असेल तो वेगळा विषय, पण 90% ऑफ द केसेस तरी वॉरंटीमध्ये कव्हर झाले. बरोबर. अजून आउट ऑफ वॉरंटी ईव्ही इंडियात नाहीये. इंडियात टेक्निकली आपण जिथे बसलोय 2026 मध्ये आउट ऑफ वॉरंटी ईव्ही नाही. म्हणजे ईव्हीला आफ्टर वॉरंटी काय होणार त्या विषयापर्यंतच अजून आपली देश पोहोचला नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की साधारणपणे 12,000 पर्यंत असेल तर पेट्रोलच घ्यावी. पेट्रोल घ्यावी आणि त्याच्या पुढे जास्त 20,000 पर्यंत असेल तर ईव्ही घ्यावी. आणि 20,000च्या पुढे जर तुमची खूप एक्सटेन्सिव्ह रनिंग आहे तर तुम्ही हायब्रिड घ्यावी. कारण एवढा रनिंग माणसाचा शेड्यूल फिक्स नसतो. एवढा रनिंग वाला माणूस आहे ना, तो ईव्ही गाडी अफोर्ड नाही करू शकणार. म्हणजे फायनान्शियली नाही, तो मेंटली अफोर्ड नाही करू शकणार. फॉर एक्झाम्पल, आज रात्री तो घरी आला 11 वाजता आणि त्याला अचानक फोन आला की मला सकाळी 5 वाजता निघायचंय नाशिकला, तर त्याची गाडी चार्ज आहे का नाहीये तो त्याचा एक विषय असणार. रात्रभर डोक्यात तेच फिरत राहील. त्यापेक्षा हायब्रिड घे बाबा, पेट्रोलवर आणि जा पुढे. क्या बात आहे. सही. म्हणजे हा अनेकांना पडलेला हा प्रश्न असतो. आय थिंक हा ना तुम्ही बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. सेकंड हँड गाड्यांच्या व्यवसायामध्ये पण तुम्ही आहात. काय काळजी घेतली पाहिजे सेकंड हँड गाडी घेताना? सेकंड हँड गाडीची काळजी घेताना सगळ्यात पहिले तुम्ही गाडी कुठूनही घ्या, माझ्याकडनं घ्या, कुठल्याही डीलरकडनं घ्या, कुठल्याही मोठ्या कंपनीकडनं घ्या. आज खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. कार24, स्पिनी आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. ते म्हणतात की आम्ही एवढे पॉईंट चेक वगैरे केलं. आम्ही पण गाडी घेताना चेक करून घेतो की गाडी पाण्यात बुडली नाहीये का, किंवा टोटल लॉस झाली नाहीये, किंवा खूप मोठा ऍक्सिडेंट नाही झालाय, किंवा किलोमीटर गाडीचे ओरिजिनल आहेत. हे 4 बेसिक समज आहेत काळजी घेण्याला. त्याच्या व्यतिरिक्त मी सगळ्या बायर्सना एक कॉशियसली, माझ्या बायर्सना तरी मी एज्युकेट करतो की माझी गाडी तुम्ही घेताय ना, माझ्याकडनं घेताय, माझ्यावर भरोसा ठेवून घेताय, घ्या, पण ती गाडी सर्व्हिस सेंटरला जाऊन आपण चेक करू. त्या गाडीची हिस्ट्री काय आहे, त्या गाडीमध्ये आजपर्यंत टाइम टू टाइम सर्व्हिस झाली आहे का. बिकॉज काय, ती वस्तू आहे शेवटी आणि तुमचा पैसा आहे सर. आज तुम्ही माझ्याकडनं गाडी घेताय, तुम्ही माझ्या ट्रस्टवरती घेताय, पण ती जी गाडी तुम्ही माझ्याकडनं घेताय ती मी स्वतः वापरलेली नाहीये. ती तुमची गाडी, मी ह्या माणसाची गाडी ह्या माणसाला आणून विकली आहे. या माणसाने वापरलेली गाडी ही चेक करून आणली आहे की माझ्या खात्रीपूर्वक मी सगळं चेक केलंय, पण तरी ह्युमन एरर म्हणा किंवा काहीतरी कधीतरी होऊ शकतं. ती सगळ्यात पहिला खात्री घ्यावी की तुम्ही कुठलीही गाडी घेताना ती गाडी त्या सर्व्हिस सेंटर मधून चेक करून घ्यावी की ही गाडी ऍक्सिडेंटल होती का, ही गाडी फ्लडेड होती का, या गाडीचे किलोमीटर जेन्युइन आहेत का, या गाडीमध्ये काय अजून काहीतरी मेजर काम झालंय का. कधी कधी काय असतं ना, मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट हल्ली खूप यायला लागले. बरोबर. आपण चिपच्या जमान्यात आहोत सर. चिप आणि आपण मशीनच्या जमान्यामध्ये. गाड्या वायरिंग आणि चिप वरती चालतात आज. आज गाडीमध्ये इंजिन एवढं जर राहिलंय, बाकी एवढं झालंय. अगदी बरोबर. आज बाकी एवढं झालंय. तर ह्या ज्या अर्बनायझेशन गाड्यांच्या मॉडर्नायझेशन झाल्या ना, त्याच्यात गाड्यांचे प्रॉब्लेम वाढले. एक्झॅक्टली. पण हे सगळं डीलर सांगतात का? एखाद्या डीलरला ज्यावेळेस घ्यायचे विकत असतो आणि बाहेरला पण माहिती नसतं. डीलर म्हणणे सांगते बाहेरला पण. बाहेर काय बघतो, गाडी चकाचक आहे, त्याला चांगली बाहेरून बघतो आम्ही, आत काय मसाला आहे ना तो नाही बघत सर. आणि त्यामुळे काय ना, त्यामुळे एखादा बाहेर जर फसला गेला तर, आणि जे काय डीलरनी जे कोणी त्याला जे काय खोटं बोलून गाडी दिली किंवा चुकीची वस्तू विकली आहे, पण पूर्ण इंडस्ट्रीचं बदनाम होऊन जातं की मल्टी गाडी डीलरकडे जाऊच नका. कसं काय याच्यात मिससेलिंग काय केलं जातं? मिससेलिंग सर याच्यात काय असतं, जसं मी बोललो की ट्रान्सपरंट राहा, म्हणजे माझ्या गाड्या चेक करा, ऍक्सिडेंटल नाहीये. आता काही गाड्या ऍक्सिडेंट असतात त्या आपण मार्केटमध्ये येणारच विकायला. कुठल्या ना कुठल्या तरी डीलर तो गाड्या विकतोच. भले ती गाडीमध्ये तुम्हाला प्राइसचा बेनिफिट पण असेल. फॉर एक्झाम्पल, माझी गाडी 19 लाखाला तर ती गाडी तुम्हाला 18.5 मिळेल. अगदी. तो डीलर तुम्हाला प्राइस बेनिफिट पण देतो, 50,000 ती कमी पण देतो, कारण ती गाडी ऍक्सिडेंटल असेल. पण तो ते सांगून नाही विकणार की ती गाडी ऍक्सिडेंटल आहे. तर हा एक कॉशियस असतो. आणि जेव्हा त्या बाहेरला कळतं की मी ऍक्सिडेंटल गाडी घेतली आहे, किंवा त्याला मित्र त्याला कळतं तरी का मुळात, त्याला जेव्हा सर्व्हिस सेंटरला जातो ना, आणि जर तिकडे जाऊन त्यांनी जे मी तुम्हाला डे 1 ला स्टेप करायला सांगतोय की सर्व्हिस सेंटरला पहिलेच चेक करा. बाहेर घेतल्यानंतर 4 महिन्यांनी 3 महिन्यांनी जातो सर्व्हिस सेंटरला, तेव्हा त्याला कधी कधी कळतं की अरे माझ्या गाडीचे किलोमीटर्स फिरवलेत,
किंवा माझी गाडी ऍक्सिडेंटल निघाली. तो बिचारा असतो, त्याला बऱ्याचदा असं असतं की त्याला नवीन गाडी परवडत नाही, हो. म्हणून तो सेकंड हँड कारसाठी हो. गेलेला असतो. हो. आणि मग कार घेतल्यानंतर अशा प्रकारचं मिस सेलिंग झालं हो. की कदाचित त्याला इमिजिएटली चिटेड फील होतं. चिटेड फील होतच, पण त्याचा खूप मोठ्या प्रमाणात खर्च पण होत असेल. मग खर्च म्हणजे आता काही केसेसमध्ये ना, मी ज्या बघितल्या ना केसेस, बायर्सनी त्या गाड्या विकून टाकल्यात. बोलतो की यार मला नको आहे, मला चुकीची वस्तू आली आहे, तरी मग त्याचा फायनान्शियल लॉस होतो. बरोबर आहे. कारण गाडीचा ओनर चेंज झाला की पैसे तुटले, बरोबर. वर्ष बदलला की पैसे तुटले, बरोबर. त्याच्या हिशोबाने आमचे रेट कॅल्क्युलेट होतात, तर त्यांचा लॉस होतो. म्हणून घ्यायच्या आधीच सगळे खात्री घ्या. मग काय 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 बघायला पाहिजे? काय बघायला पाहिजे म्हणजे बेसिक जसं बोललो, गाडीची सर्व्हिस हिस्ट्री बघायला पाहिजे. गाडी टाइम टू टाइम सर्व्हिस झाली आहे का नाही, गाडी वॉरंटीमध्ये आहे का नाही, किंवा जेव्हा वॉरंटीमध्ये होती तेव्हा गाडीत काय काय काम झालंय ते बघायला पाहिजे. गाडीचे किलोमीटर म्हणजे फॉर एक्झाम्पल वर्षाला 10,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष याच्यात गाडी सर्व्हिस व्हायला पाहिजे ऍज पर कंपनी नॉर्म्स. काही गाड्यांची 5,000 आहे, काही गाड्यांची 10,000 आहे, काही गाड्यांची 15,000 आहे. बरोबर. तर गाडी तेवढ्या काळात व्यवस्थित दरवर्षी सर्व्हिस झाली आहे का नाही हे चेक करणं महत्वाचं आहे. काही कस्टमर असतात 3 वर्ष गाडी सर्व्हिस नाही करत. अगदी नका घेऊ अशी गाडी. ती गाडी उभ्या उभं काम काढेल. मी सांगतो, ती गाडी उभ्या उभ्या काम काढेल. नका घेऊ ती गाडी, नका घेऊ. तर अशा प्रत्येक गोष्टी सगळं एज्युकेट करता क्लायंट. येस सर. माझी थोडी ट्रान्सपरन्सी आहे, म्हणूनच आज मी मार्केटमध्ये मगापासून मी बघतोय तुम्ही ट्रान्सपरन्सी या विषयावर खूप जास्त भर देत आहे. काय म्हणजे ट्रान्सपरन्सी म्हणजे एक्झॅक्टली काय करत? सर ट्रान्सपरन्सी हे काय आहे ना सर, मी जसं तुम्ही मगाशी सुरुवातीलाच बोललो, फ्लॅट घेताना एक ब्रोकर असतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही आज SIP करता, तुम्ही आज म्युच्युअल फंड करता, त्याच्यामध्ये पण ऍडवायझर्स असतात किंवा ब्रोकर्स असतात. तसं मी स्वतःला एक कार डीलर नाही म्हणत, मी स्वतःला एक कन्सल्टंट म्हणतो. सर मी तुमची गाडी घ्यायचा कन्सल्टंट आहे. फॉर एक्झाम्पल आज माणूस गाडी घेतो ना, खूप लोकांसाठी पहिली गाडी असते, खूप लोकांसाठी 10वी गाडी असते. पहिली गाडी वाल्याला अति उत्साह असतो, अगदी 10वी गाडी वाल्याला पण उत्साह असतो, पण त्याची ती गाडी वेगळी असते. फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे ऑलरेडी 5 गाड्या आहेत, त्याच्यासाठी ही 10वी गाडी असते, 6वी गाडी असते, असं असतं. पण उत्साह दोघांना असतो, उत्साह दोघांना असतो. आज तुमचे ते मेहनतीचे पैसे आहेत सर. करेक्ट आहे, तुमच्या मेहनतीचे पैसे. मी जबाबदारीने जेव्हा मी ह्या व्यवसायात आलोय किंवा जेव्हा एक पण व्यवहार करतो, तो व्यवहार 1 लाखाचा असो का 1 कोटीचा असो, तो व्यवहार असतो, तर मी हे जाणीवपूर्वक बघतो की तुमचे पैसे लागणार, तुमचे पैसे बरोबर जागी लागतात आणि तुम्हाला बरोबर वस्तू डिलिव्हर होते का नाही. अगदी हे ट्रान्सपरन्सी अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही बेंटली विकलेली आहे. मी एक बेंटली एका मला ती संधी मिळालेली आयुष्यात, माझी खूप मोठी संधी होती ती बेंटली विकणं. काय कॉस्ट होती त्याची? 6 कोटीची जवळजवळ बेंटली होती, नवीन गाडी होती ती. सांगा ना जरा, स्टोरी सांगा ना. सर आता जो व्यक्ती 6 कोटीची गाडी पर्यंतच्या टप्प्यावरती पोहोचलाय, साधारण त्यांच्या माणसाकडे चांगली एक बिझनेस प्रोफाईल असेल किंवा कॉर्पोरेट प्रोफाईल असेल, बरोबर, किंवा पैसा चांगला असेल, तेव्हाच माणूस 6 कोटीची गाडी घ्यायचा अगदी बरोबर विचार करू शकतो. पण आता मी एक गंमत सांगतो, म्हणजे आता 6 कोटीची गाडी किंवा आज जर तुम्ही रोल्स रॉयस ही गाडी आहे, ती गाडी जर घ्यायला जाल, ती गाडी आज 90 कोटीपासून चालू होते रोल्स रॉयस. त्या गाडीच्या टेस्ट ड्राईव्ह नाही मिळत. आता 6 कोटीची जी गाडी आहे ना, आता फॉर एक्झाम्पल बेंटली आता परत घ्यायची ना, तर आता त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह अवेलेबल आहे. जेव्हा मी ती गाडी विकली होती तेव्हा त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह अवेलेबल नव्हती, किंवा त्या गाडीचं मुंबईत शोरूमच नव्हतं. त्या गाडीचं मुंबईत शोरूमच नव्हतं, आणि त्यावेळेस पूर्ण भारतात 2च गाड्या अवेलेबल होत्या. तर मी कुठेतरी गाडी, मला जसं मी बोललो, मी पॅन इंडिया गाडी शोधतो, मला कुठल्या तरी एका डीलरकडे ती गाडी भेटली. बेंटलीचा ऑफिशियल डीलर होता, त्याच्याकडे मला ती गाडी भेटली. त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला गाडी येऊन तुमच्या कस्टमरांना बघायची आहे तर तुम्हाला इथे इथे यावं लागेल, जे काय असेल तिथे, कलकत्ता, दिल्ली, बेंगलोर, जिथे पण ती गाडी होती तिकडे. आणि माझा जो क्लायंट एवढी महाग गाडी घेतो त्याला थोडा वेळ नाही सर, बरोबर, जाऊन गाडी बघणं वगैरे. अगदी बरोबर. त्यांनी गाडीचे फोटो व्हिडिओ मागितले, गाडी पसंत पडली, ऍडव्हान्स पाठवला, पुढचा जो काय बँकिंग आणि जो काय व्यवहार असतो तो कम्प्लीट झाला. त्यांनी गाडी डिलिव्हरीच्या दिवशी बघितली, पण ह्याच्यात जो ट्रस्ट इन्व्हॉल्ड आहे तो त्या माझ्या कस्टमरनी माझ्यावरती ठेवला की बाबा हा व्यवस्थित वस्तू आणून देतो मला, पहिली गोष्ट. दुसरी जसं ट्रान्सपरन्सी मी बोललो तुम्हाला, की मी सांगितलं गाडी इकडे आहे, इकडनं अशी अशी येणार, जे काय आहे तर चॅनल आहे तो सांगितलं पूर्ण. त्याच्यानंतर आज जो ती गाडी घेतोय 6 कोटीची, त्या गाडीच्या आतलं प्रत्येक वस्तू त्या माणसाला माहिती आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल या गाडीत 6 कोटीचं इंजिन नसतं, या गाडीत खूप गोष्टी असतात. बरोबर. त्यांचं लेदर असतं ना, त्या गाडी जी मी विकली नाही त्याचं इंटिरियर होतं क्रिकेट बॉल लेदर नावाचं. तर क्रिकेटचा जो लाल बॉल असतो
त्या कलरचं त्याचं इंटिरियर होतं, हम्म. म्हणून त्या लेदरचं नाव आहे क्रिकेट बॉल लेदर. हम्म. त्या कलरचं त्याच्यात अगदी स्टिचिंग जी आहे ना, हम्म. त्याच्या धाग्याचा तुम्ही रंग बदललात ना हम्म. तर 5 लाख रुपये वाढतात. ओ बापरे. एवढे बारीकीने त्या गाड्या बनतात. त्याच्या गाडीच्या मेट्रो ऑर्डर, या गाड्या मेट्रो ऑर्डर असतात. ओके. पण ती गाडी बनवून आली होती, एक पर्टिक्युलर स्पेकची गाडी आली होती. त्या गाडीमध्ये ऍस्ट्रे पाहिजे का नाही पाहिजे ना, ह्याचे पैसे वेगळे आहेत. त्याला स्मोकर पॅकेज म्हणतात. त्या सेगमेंटमध्ये त्याला स्मोकर्स पॅकेज म्हणतात. त्याच्यानंतर ते बटन सिल्वर पाहिजे का गोल्डन पाहिजे का काळं पाहिजे, त्याच्यानुसार त्याचे पैसे डिसाईड होतात. ओके. त्याचं आपण गाडीमध्ये आपल्याला वाटतं आपण वुडन इंटिरियर आपण काय काय गाड्यांमध्ये बघतो, ते प्लॅस्टिक असतं. त्या गाड्यांमध्ये ऍक्च्युअल वुड विथ विनियर असतं. हो हो ऍक्च्युअल, आणि ते तेवढं फिनिशनी बनतं. तर तो जो बायर आहे ना, त्याला हे सगळं वस्तू ऑलरेडी माहिती आहे. तो ऑलरेडी त्या लक्झरी सेगमेंटचा बायर आहे. आज त्याच्याकडे सूट पण असेल, तो 1-2 लाख रुपयाचा असेल, तर लक्झरी प्रोडक्ट म्हणजे 1-2 लाख रुपयाचा सूट, आणि ह्या सूटमध्ये दिसायला फॅब्रिक लांबून सेम दिसतं, पण तो धागा इटलीवरनं आलाय, त्या धाग्याच्या मागची हिस्ट्री त्या माणसाला माहिती नसते. बरोबर आहे. तसंच ही जी तो 6 कोटीची जी गाडी घेतो ना, तर तो बिस्पोक गाडी, बिस्पोक म्हणजे स्वतःसाठी टेलर मेड गाडी अशी आपण म्हणतो. तर त्या माणसाची ती आवड असेल ना, ती आजच्या तारखेत माणूस जर पैसा खर्च करायचा, जर माझ्याकडे 200, 500, 1000 कोटी असतील, त्याला पैसा खर्च करायचा, तो कुठे करणार? तो प्रॉपर्टी घेणार, तो गाडी घेणार, तो बोट घेणार, तो जेट घेणार. तर तिथं काय आता काय आम्ही आपल्या चंद्रावर जायचं गोष्ट करतात काही लोक, त्याची टूर करून येतील. त्याच्या व्यतिरिक्त माणूस खर्च कुठे करणार पैसे? बरोबर आहे. आणि गाडी ही दुसरं घर आहे. एक्सपिरियन्स विकत घेतो ऍक्च्युअली. येस, गाडी ही दुसरं घर आहे. बरोबर. आज मुंबई सारख्या शहरात माणसाचे दिवसाचे 3 तास गाडीत जातात, तर तो त्या कम्फर्टमध्ये का त्याचे 3 hours स्पेंड नाही करणार? करेक्ट आहे. बरोबर आहे. म्हणून तर तो त्या बायर म्हणजे ते जे तो जो क्लायंटेल आहे, किंवा त्या तिकीट साईजचा जो क्लायंटेल आहे, 1 कोटी, 2 कोटी, 5 कोटीची गाडी घेणारा, त्यांचे जे विचार आहेत, किंवा ते तेवढी महाग त्या गाडीवर खर्च का करतात, तर ते एक खूप शिकण्यालायक आहे. क्या बात आहे. वा, काय तुम्ही अगदी म्हणजे 7वे आसमान पर वगैरे असेल ज्या दिवशी तुम्ही बेंटले दिली होती. हो सर, आणि तो दिवस पण खूप छान होता. म्हणजे मला अजूनही लक्षात आहे. मी गेलो, मी पहिल्या गाडीला मिठी मारली आहे. पहिल्या गाडीला मिठी मारली. एक आता अजून एक टार्गेट आहे रोल्स रॉयस विकायचं, ते बघेन मी, करीन लवकरच. तुमचे गुगल रिव्ह्यूज बघितलेत मी बरेच, पण आता याच्यावर पण दाखवूया, स्क्रीनवर पण दाखवूया. क्लायंटचं बरंच प्रेम पण आहे तुमच्यावर. म्हणजे काही फक्त असं कस्टमर आणि सेलर अशा प्रकारचं रिलेशन असतं, पण बरेच तुमच्याबद्दल असं प्रेमाने लोक लिहिताना मी वाचलेलं आहे. कस्टमर रिटेन्शन ठेवणं, त्याच्यावर एवढे चांगले रिलेशनशिप ठेवणं, ही एक कला आहे. कला नाही सर, हे बिझनेस एथिक्स आहेत, आणि दे डोंट डेव्हलप, दे कम विथ जनरेशन आय से, बिकॉज ते घडवलेले संस्कार आहेत. म्हणजे आपण कसं कुठल्या विषयाबद्दल बोलतो, तर आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये संस्कार हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर हे माझ्यातले संस्कार आहेत सर. ट्रान्सपरन्सीमुळे क्लायंट जोडले आहेत. आजपर्यंत जर माझ्याकडनं चुकून मी विकली ऍक्सिडेंटल गाडी, पण माझ्याकडनं विकली गेली आहे. मी सांगून म्हणजे विकल्यानंतर सांगितलेली, सर ही गाडी ऍक्सिडेंटल होती, त्याच्याकडनं माझ्याकडे चूक झाली, तुम्हाला जे काय असेल ते माझ्याकडनं मी कम्पेन्सेशन द्यायला तयार आहे. ह्या गोष्टीपर्यंत पण माझा काही एखादा व्यवहार झालाय आजपर्यंत. तर ट्रान्सपरन्सीमुळे हा ट्रस्ट आहे, आणि त्यामुळेच आज 10 वर्षानंतर 8 वर्षानंतर संधी मिळाली जी एक 6 कोटीची गाडी बेंटली विकणं, आता ट्रस्टमुळेच. त्यांनी माझ्याकडनं पहिली गाडी बेंटली नाही घेतली, त्यांनी माझ्याकडनं आधी गाड्या घेतल्यात, त्याच्यानंतर भरपूर गाड्या त्यांनी मला ट्रस्ट केला. या असं कधी झालंय का की एकाच माणसाला 2 गाड्या, 3 गाड्या, 4 गाड्या असं काही असं झालंय? 3-4 जण आहेत ज्यांना मी 10+ गाड्या विकल्यात. होय, 12-14 गाड्या पण विकल्यात एका माणसाला. असंच म्हटलं जातं ना की जर तुमच्याकडे एक कस्टमर सतत रिपीट होत असेल तर तीच विश्वासार्हता असते, याच्या पलीकडे विश्वासार्हता काहीच नसते. विश्वासातच जग आहे मी म्हणते. एक्झॅक्टली तेच आहे. काय इनोव्हेशन्स करता व्यवसायामध्ये टिकून राहण्यासाठी, व्यवसाय वाढवण्यासाठी, व्यवसाय आणखी जास्तीत जास्त त्यात काहीतरी बेस्ट करण्यासाठी काही इनोव्हेशन्स करतात? इनोव्हेशन्स म्हणजे एकतर फेअर ट्रेड प्रॅक्टिस, जे मी ट्रस्ट म्हणतो, फेअर ट्रेड प्रॅक्टिस आपण त्याला म्हणतो, ते डे 1 पासून आहे. किती इम्पॉर्टंट असतं ते? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ते पहिलं आहे. बरोबर. पैसा कमवणं इम्पॉर्टंट नाही, फेअर ट्रेड इज इम्पॉर्टंट. जे ट्रान्सपरन्सीनी प्रोडक्ट विकणं हा इम्पॉर्टंट आहे, प्रोडक्ट विकणं हा इम्पॉर्टंट नाही आहे. करेक्ट. प्रोडक्ट सगळे विकतात सर. आज फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर विटारा घेतली, तुम्हाला जर माझी प्राइस नाही पटली, तुम्ही कुठून तरी घेणारच आहात ना ती विटारा. अगदी बरोबर.
तुम्ही गाडी ती घ्यायला चालत मार्केटमध्ये, तुम्ही घेणारच आहात ती, तर माझ्याकडनं का घ्या हे मला सांगायचा उद्देश आहे. जसं फेअर ट्रेड मी म्हणतो हे आहे. दुसरी गोष्ट इनोव्हेशन म्हटलं तर लोक हल्ली आपण इंस्टाग्रामवरती युट्यूबवरती जाम रील्स बघतो. लोक, तुम्ही विश्वास नाही करणार, लोक 10,000 रुपये खर्च करतात ते रील बनवायला. लोक फोटोग्राफर बोलवतात, कोण ड्रोन वाला बोलवतो, ते फॅमिली एंट्री करते, मग ते गाडी उघडतात, मग ते फटाके फुटतात. बरोबर. हे सगळं आम्ही ना 2 वर्षापासून करतोय. गेल्या 2 वर्षापासून आम्ही आमच्या क्लायंटना हा एक्सपिरियन्स देतोय. आणि त्याच्यामुळे खूप क्लायंटनी फीडबॅक दिलाय की डिलिव्हरी वॉज बेटर देन शोरूम. शोरूम मध्ये काय होतं ना, हे बघा, त्यांच्यासाठी ना रिपीटेड काम आहे. दिवसाला 5 गाड्या पण डिलिव्हर करतात. आम्ही तेवढा व्हॉल्यूमचं काम नाही करत. दिवसाला 1 गाडी, कधी अगदी दसऱ्यासारखा सणाचा दिवस असेल तर दिवसाला 4 गाड्या पण दिल्यात आम्ही, 5 गाड्या पण दिल्यात. तो सण असतो, तो एक वर्षातनं 3 मुहूर्त 4 मुहूर्त जे असतात आपले जे असतात ते. त्याच्या व्यतिरिक्त आज फॉर एक्झाम्पल आठवड्यालाच फक्त 1-2 डिलिव्हरी असतील तर आम्ही ती छान करणार ना. बरोबर. आमच्यासाठी दिवसाला 5-6 नंबर नाहीये. तर तो एक एक्सपिरियन्स झाला, एक इनोव्हेशन म्हणू शकतो आपण. पेपर वर्क हा डे 1 पासून बिंग ट्रान्सपरंट हा एक इनोव्हेशन म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे की क्लायंट. तुम्ही 10 मिनिटात डिलिव्हरी करता असं सांगितलं. हो सर, 10 मिनिटात डिलिव्हरी करते. मी एक नवीन गाडी 2016 साली 5 तासात दिली. 5 तासात नवीन गाडी डिलिव्हर दिली फ्रॉम बुकिंग टू डिलिव्हरी. ओ बापरे. 5 तासात. म्हणजे संध्याकाळी 4:30 वाजता मला फोन आलेला त्या माणसाचा की मला ही गाडी पाहिजे, मला कुठे भेटत नाही, मी ऐकलं तुझ्याकडे मिळेल. हे 15 का 16 सालची गोष्ट आहे. काय तुम्हाला काय वाटतं तुमच्या यशाचं गमक काय, आणि काय सांगाल जे आपले खूप सारे मराठी उद्योजक आता स्टार्टअप्स मध्ये येत आहेत, बिझनेस मध्ये येत आहेत, काय सांगाल? सर, बिझनेस इज द की टू सक्सेस. मी सांगेन की हे बघा, नोकरीमध्ये माणूस मोठा होतो. आज 2-2 कोटी 2.5 कोटी पगार मी पण बघितले, कारण आमच्याकडे गाड्या गेल्या तर तेव्हा फायनान्सच्या फायली येतात आमच्याकडे. तर आम्ही कधी सॅलरी बघून आम्ही पण चार्ट पडतो. अरे माणसाला 20 लाख रुपये सॅलरी आहे, चार्ट पडतो. म्हणजे काही आहेत त्या फिगर्स आहेत, ते एका बिझनेसमॅन पेक्षा जास्त कमवतात, पण त्यांची नंबर्स कमी आहेत. ज्या एक्झाम्पल बिझनेसमध्ये जेवढे स्कोप आहेत तेवढे स्कोप नोकरीमध्ये सगळ्यांसाठी नाही आहेत. नोकरीमध्ये जे CXO आपण 5 पोझिशन म्हणतो, CEO, CTO, CFO, CIO, जे काय पोझिशन्स आहेत ते 5 पोझिशन पोहोचल्यानंतर तिथे पुढे काय नाही. पण बिझनेसमध्ये स्काय इज द लिमिट सर. आज किती गाड्या विकणं हे माझ्या हातात आहे, किंवा मी किती ऑडियन्स टॅप करू शकतो हे माझ्या हातात आहे. तर मी तेवढा बल्क काम करत नाही, कारण मला क्वालिटीकडे फोकस द्यायचा. माझा पर्सनल फोकस क्वालिटीकडे. पण एखादा माणूस जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे ना, फॉर एक्झाम्पल एक अगदी सारी बॉल बेरिंग बनवणाऱ्या माणसाकडे आज एवढा स्कोप आहे ना सर, एवढा स्कोप आहे ना, त्याच्याकडे पूर्ण वर्ल्ड इज द क्लायंट. बॉल बेरिंग सगळ्यांना लागतो. तुम्ही जेवढं कराल तेवढं तुमच्या हातात आहे. ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये शक्य आहे. एक्झॅक्ट. ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. आता मी ट्रेडिंग करतो, त्याचं बघलं तर मी ट्रेडर आहे. ती एक वस्तू घेऊन दुसऱ्या माणसाला देतो, तर मी ट्रेडिंग करतो किंवा कन्सल्टिंग करतो ते म्हणू शकतो. माझा स्कोप लिमिटेड आहे. तरी गोविंदाचं स्वप्न काय? माझं स्वप्न आहे की माणूस जेव्हा गाडी घेतो, ती 2 लाखाची असो का 2 कोटीची असो किंवा 20 कोटीची असो, तो मी एज्युकेट राहावं की मी काय वस्तू घेतोय. ती वस्तू माझ्यासाठी म्हणजे माय ड्रीम इज टू एज्युकेट एव्हरी इंडियन कार बायर की व्हॉट आर यू बाईंग. मारुती सारखी कंपनी झाली फॉर एक्झाम्पल, आज इंडियाच्या 30% मार्केट शेअर त्यांच्याकडे आहे. 30 ते 35%. त्यांनी 6 एअरबॅग वाल्या गाड्या ना गेल्या 3 ते 5 वर्षात बनवायला चालू केल्या. ह्याच्या आधी त्यांच्याकडे 6 एअरबॅग वाल्या गाड्या नव्हत्या. ते बनवू शकले असते, त्यांनी बनवले नाही. बरोबर. दुसऱ्या कंपन्यांनी त्याच्या आधी बनवली, ज्या गाड्या स्ट्रॉंगर होत्या, सेफ होत्या. आज पण मारुती म्हटलं तर मेंटेनन्स इश्यू नाहीये, पण सेफ्टीचा अँगल लोकांना अजूनही डाऊट येतो. आज टाटा आणि महिंद्राच्या गाड्या मारुतीपेक्षा सेफर आहेत असे हे, आणि हे जग जाहीर आहे. ते काय सेफ्टी रेटिंग म्हणा का जे काय ते आपल्या टेस्ट व्हायला लागल्यात त्याच्यानुसार तेच. पण मारुती सेफ गाड्या आधी पण बनवू शकली असती. त्यांनी केव्हा बनवली? जेव्हा बाहेरची गरज होती. बरोबर. जेव्हा बाहेरची गरज होती तेव्हा मारुतीने बनवायला चालू केली. तर माझं उद्देश आहे की आधीच एज्युकेट राहावं की आपण काय घ्यावं. हो, माझं एक स्वप्न आहे की प्रत्येक बाहेर किंवा प्रत्येक माणूस माझ्याकडनं नका घेऊ गाडी, आपण 10 मिनिटं कॉफी पण गप्पा मारूया की तुम्ही कुठली गाडी घ्यावी. गोविंदाला कुठली गाडी घ्यायची स्वतःसाठी? मला स्वतःसाठी टोयोटाची लँड क्रुझर घ्यायची आहे. मला ही गाडी खूप आवडते आणि मी मध्ये 1-2 गाड्या घेतलेल्या, पण त्या विकायच्या हिशोबाने घेतलेल्या. पण मी स्वतःसाठी जेवढे पैसे जमा झाले ना की मला लँड क्रुझर घ्यायची. लवकरात लवकर तुमच्या लँड क्रुझरचं स्वप्न साकार हो, आणि याच्या पुढचा पॉडकास्ट आपण तुमच्या लँड क्रुझर मध्येच करावा. डन सर. आज आमच्याशी बोललात आणि खूप सारी
इंटरेस्टिंग अशा प्रकारची माहिती थँक्यू सर. दिलीत. आलात, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर.